संपूर्ण जगभर पसरलेल्या 51 शक्तिपीठापैकी 3.5 शक्तिपीठे ही आपल्या महाराष्ट्रात आहेत. बरं, शक्तिपीठे म्हणजे नक्की काय? तर पार्वती रूप सती, प्रजापती दक्ष राजाची कन्या. प्रजापती दक्ष हा खूप अहंकारी होता. तो महादेवांना मानत नव्हता. दक्षायनीने महादेवांशी विवाह केला होता. त्या गोष्टीचा दक्ष राजाला खूप राग होता. दक्षराजाने एक दिवशी भव्य यज्ञ आयोजन केले. त्या यज्ञाचे आमंत्रण सर्व ऋषीमुनींना दिले, देवी देवतांना दिले, पण महादेव आणि सतींना दिले नव्हते. तरीही सती हट्ट करून यज्ञस्थळी गेल्या. तिथे सतींना खूप अपमान सहन करावा लागला. राजा दक्षने महादेवांचा खूप अपमान अवहेलना केली. ते त्यांना असहाय्य झाले आणि त्यांनी यज्ञकुंडीत स्वतःला झोकून दिले. महादेवांना हे समजतात त्यांनी यज्ञ उद्ध्वस्त केला. अत्यंत दुःखी आणि क्रोधित झाले. त्यांनी सतीचे निर्जीव शरीर उचलून संपूर्ण विश्वभर तांडव केला व या रुद्ररूपामुळे संपूर्ण सृष्टी हादरून गेली. तेव्हा महादेवांना शांत करण्यासाठी भगवान विष्णूने आपल्या सुदर्शनाने चक्राने सतीच्या शरीराचे 51 तुकडे केले. ते तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले तिथे तिथे पवित्र शक्तिपीठे निर्माण झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे काय तर महाराष्ट्रात कोल्हापूरची महालक्ष्मी आई, कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, तर माहूरची रेणुका माता हे 3 पूर्ण, तर वणी नाशिकची सप्तशृंगी हे अर्धे शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रात आहे.